आता संक्रांतीला ह्या पूर्ण पौष महिना वाण देत असतात, म्हणजे एकमेकीकडे हळदी कुंखाला जात असतात. तर साड्या आता त्यांचा तो वजन, त्यांचं ते झोक, त्यांचं ते हौपो, त्यांचं ते वैभव अगदी अगदी बघतच राहत. आता कीर्तनात त्या साध्या परिस्थितीत आल्यात. एखाद्या बाईनं हळदी कुंकू ठेवा, वा 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 वा, आणि नटलं पाहिजे माणसानं. का नाही नटावं, का नाही? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी नाथ भागवतात वर्णन केलंय, श्रीमंत माणसानी एकट्यानं कधीच जेवायचं नाही. गडगंज श्रीमंती असेल आणि एकटाच जेवत असेल तर समजायचं हे धनावरला साखरेच्या कारखान्यातला मुंगळा आहे. एकटाच साखर खालाय आणि पोत्यानं संडास करायलाय. हे भिकार चोटे, हे धनावरला सर्प आहे. वैभवात राहिलं पाहिजे. तुम्ही नटल्याच्या नंतर आमच्या पोटात का डब्बा उठावा? नाही. माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांची प्रतिमा पहा तुम्ही, कसल्या दिसायच्या आईसाहेब. श्रीमंतानं वैभवात राहिलं पाहिजे. श्रीमंत माणसानं एकट्यानं कधीच जेवायचं नाही. ते बैठकीतली माणसं उठून गेल्या बायकोल म्हणतो आता जेवायला वाढ. काही काही तर इतके श्रीमंत हलकट असते, बुटा आतून ठेवून मग जेवतेत, म्हणजे कोणाला वाटावं हे घरी नाही. लोक बाहेर बुट सोडलेले असतात ना, बुट आतून ठेवायचे, आतून ठेवायचे आणि मग जेवायचे. अरे पुढच्या जन्मात तू घुस होशील, घुस. दुसऱ्याचे वाडे टोकरीशील. वाडे कसे टोकरता येतील? आता शिमिटाचे वाडे, तू पर्वत टोकरशील. विठाला 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 विठाला. वैभव असल्याच्या नंतर एक अर्धा माणूस सोबत घेऊन जेवायचं, चांगले कपडे घालायचे. हो, सोयाबीन झाली, ऊस गेला म्हणले 600 टन आणि बरस करीत दुसऱ्याच्या दारात जातो, मग त्याला मनात लागतं चहा प्या. अरे भिकार चोट कुठला. धनावरला सर्प आहेस तू, बँकेत कोटीन धोत्राल गाठी. तू बैल समजायचे, बैल वजवा मेला आणि मालकान टाकलं तेच खाल्लं. विठाला 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 विठाला. चांगली कपडे घालावी, चांगलं राहावं. श्रीमंतानं संस्कृती सुद्धा सांभाळावी. वजनदार राहिलं पाहिजे. श्रीमंतानं वजनदार असो, नटलं पाहिजे. मला असा विचार येतोय, कुठं जगाचा बाप बघा. अहो हल्लीच्या काळातली जर स्त्री पाहिली, 50-50 हजार तिच्या नवऱ्याला जर पगार असला तर जशा रंगाच्या साड्या असत्याल तशा दिनेश बुवा तिला चपला पण असतात. मोठी मोठी घरं पाहिली. कीर्तनाच्या निमित्ताने फिरण्याचा योग आला महाराष्ट्रात. मला वाटतं इथं पहिलंच कीर्तन झालं माझं बदलापुरीत. मी एकदा पारायणाला आलतो, गुरुचरित्र पारायणाला. त्याला 25 वर्ष झालेत. 25 वर्षापूर्वी मी इथं शेवलीकरांच्या घरी यायचो. रवणेकर बरीच मंडळी असायची. त्यावेळेला दत्त जयंतीच्या प्रसंगामध्ये, त्या मुहूर्तावर, त्या पर्व काळावर मी यायचो. आणि मग कीर्तनाचं तर पहिलंच वेळ आहे माझं. खूप पाहिली मी लोक, फार रावणाला ओव्हरटेक केलेली लोक पाहिली. गडगंज श्रीमंत पाहिली, गडगंज. त्यांनाच मिळणे आपल्याकडे किती पैसे येतं अशी लोक पाहिली. एका घरी असं जेवायला बसलोत. बाई वाढत होती, पण ती बाई काही चप्पल काढीत नव्हती. मला काही मळमळ झालं नाही, काय नाही, कारण चप्पल तिची काही भरकी वगैरे काही नव्हती. आणि आपल्याला जर ह्या गोष्टीचं दुःख वाटत असेल तर बाहेर खाऊ नको. तू पप्याच्या माईनच केलेलं खा आणि तिनंच दिलेला डबा अन्न. बरेच लोक घरी बायकोनं जे वाढलं ते खातेत आणि बाहेर मग मागतेत. भीक माग आहेस का तू? हा, बायकोनं जे केलं ते खातू आणि बाहेर जे लागतंय ते मागतू. हा, पुढच्या जन्मात तू लांडगं होशील. ज्याला बाहेर फिरायचं का, जे असेल ते खा. कण्या असतील, आंबाड्या असतील, घुगऱ्या असतील. इतकं काही लोक अवेलना करत नाहीत. संप्रदायातली लोक वारकऱ्याची फार निष्ठा आहे, लोकांची आदर करतात. तर आपल्या लोकांना नादच असतो. काजू असल्यावर एक जण म्हणला शेंगदाणे द्या. म्हणलं इडपटीस का काय रे? अरे त्याने काजू दिलेत तुला, बदाम दिलेत आणि तरी शेंगदाणे मागतू. डोक्या गोळ्या संपल्यात काय तुया? पप्याच्या माईने तुला गोळी दिली नव्हती सकाळी? काजून बदाम वाढे तरी म्हणला शेंगदाणे नाहीत का तुमच्या इथं? याला कोण्या तळ्यात टाकावं हेच कळायचं नाही देवाला. विठाला 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 विठाला
विठाला अशी चप्पल घालून वाहत कोणीतरी याचा इको जास्त वाढ आहे कोणाच तरी. हॅलो 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 एकाच म्हणजे असं गाताना पण चांगला आवाज येईन. योग असा आला मी सहज म्हणलं ताई चप्पल हो म्हणे महाराज. फरची सुद्धा मागच्या महिन्यातच बसवली 27,000 रुपये बराचची फरची. म्हणलं मग ही चप्पल त्याच्यावर गिफ्ट आलती का? नाही म्हणे महाराज तसे काही नाही विकतच घेतली माझ्या मालकानं. हो ही 950 रुपयाची चप्पल आहे. म्हणलं बरं बरी महागडी आहे. आता तिला ते धोत्रावर वाटल्यामुळे तिला असंच वाटला गुरमाळ्या. तिच्या नवऱ्याला इशिक बारे आवताला झोपीन ना मी. पण ते धोत्रामुळं तिला असं वाटलं असंच गबाळे आहे का नाही काय. असंच मला एकदा कंडक्टर चिल्लर देणं गेलं ना आमच्या संचाला त्यांनी चिल्लर दिली. तर मी आणलं साहेब त्याला दिली मला कसं काय नाही ते तर मग पिशवी सांभाळायला आहे. आणि पॅन्टीवाल्याचं तुम्ही जर आदर केला आणि माझ्यावर कसं काय. नाही मामा तसं काय. म्हणलं काय मामा मामा धोत्रावाला येडे समजी तू. अरे तू ज्या नोटा घेऊन तिकीट देतो का या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. आणि तू काय धोत्रावाल्याचा इन्कार करायला म्हणलं. धोत्रावाल्याचं चित्र पुसाभरून नोटावरलं चलती का ती. हा धोत्रावाल्याचा आदर करी जा पॅन्टीवाल्या हो. धोत्रावाल्यानं एक टाइम जेवण करून आपल्याला जमिनी ठेवल्यात इतकं लक्षात ठेवा. या धोत्रावाल्यानं जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर तुम्हाला मुंबईला जावं लागलं असतं गटार उपसायला मुंबईला. म्हणून जुन्याचा आदर करा आपल्या बाप दादाचा आदर करा तर तुम्ही मोठे होताल. विठाला 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 नाही म्हणे महाराज हे ब्लड सर्क्युलेशन शब्द तिच्याकडूनच ऐकला मी. हे ॲक्युपंक्चर वगैरे आपल्याला काही शिक्षण कमी असल्यामुळं तेवढं काही ज्ञान नव्हतं. ती म्हणली याला अशी स्वयंपाकघरात घालायची स्वतंत्र चप्पल आहे. मी सहज विचारलं ताई स्वयंपाकघरात घालायची वेगळी बाहेर चौकात फिरायची वेगळी म्हणजे वाड्यातला चौक बाहेरचं नाही म्हणालो मी. प्रत्येक साडीवरची जसा कलर तशी चप्पल. म्हणलं बाई फार छान वैभव आहे तुम्ही. इंद्राच्या बायकोला लाजवताल इतकं तुमचं वैभव आहे. पण महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे की एखादी. ती म्हणली तशी नाही. मग मी थोडा वेळ बसलो नाहीत म्हणलं आपणही उठावं. मला एक असं लक्षात आलं की कल्पना करा 50-50 हजार रुपये ज्याच्याकडे पगार येतो ज्याचं थोडंफार बरं चाललंय आपण त्यांच्यावर कशाला बॉम्ब टाकायचे. ज्याच्याकडे दर्शक 4-2 लाख रुपये शिल्लक आहेत त्याची बायको जर एवढ्या वजनात राहत असेल तो जर इतक्या वजनात राहत असेल तर आपल्याला पाय द्यायचेत का नाही द्यायचेत. आपल्याला पैसे द्यायचेत का नाही द्यायचेत हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि हा बैना चपलाचा का फिरतोय असा शबरीचा प्रश्न आहे. शबरीचा प्रश्न आहे. देवा का हो का. तर भगवंताच्या मुखारविंदातून वाक्य पडलं माय. शबरीला माय शब्द वापरला हो. माय माय हे माय अगं मी पितृआज्ञा करता वनवासात चाललोय. वडिलांची आज्ञा आहे वनवास करायचा आहे 14 वर्ष. आणि वनवासी व्यक्तीला भोगवादी जीवन नसलं पाहिजे. हो वनवासाच्या पायात चप्पल नसावी. पितृआज्ञा करता पितृवचन प्रभू रामचंद्रांनी पाळ. कितीतरी पुरावे देता येतील तुम्हाला कितीतरी पुरावे. इथं बसलेल्या तरुणांना एक सांगेल तुम्ही दिवसात जर एकदा आई वडिलाचं दर्शन घेतलं ना एकदा तर लाखो गिरगावचे बाळे भेटले तरी त्याच्या पाया पडायचं नाही. लाखो. जो आई वडिलाचं दिवसा एकदा दर्शन घेतो त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालतंय. आणि मायबापाचं पाया जर पडत नसल आणि 100-200 महाराज वांगे चिरले आणि चिरून खात असल तरी त्याचा उद्धार नाही. आई वडिलांच्या दर्शना इतकं पुण्य जगात कोणाच्याच दर्शनात नाही. तुम्हाला एक सांगू का तुम्ही पंढरपूरला मानता का नाही. मग पंढरपुरातला मालक जर उभा केलाय तो जपाव झाला नाही तपाव झाला नाही यज्ञाव झाला नाही दानाव झाला नाही मायबापाची सेवा करणाऱ्यानं उभा केलाय. त्या सेवा करणाऱ्याचं नाव आहे पुंडलिकराय.
आई वडिलांची सेवा करायची. तो कोण्याही जातीतला माणूस असू द्या, कोण्याही जातीतला. समोर हिंदूची लोक बसलीत म्हणून यांच्या पुरतं थोडं बोलायचंय. या भारत देशातल्या कोण्याही जातीच्या माणसानं आई वडिलांची सेवा करा. ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या पोटी असे पुत्र देईल की त्यांची सेवा सुद्धा त्यांचे मुलं करतील. सेवा करायची आई वडिलांची फार मोठी पितृवचन. सेवापती विठाला 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 विठाला. पतीच्या सेवेची ताकद किती मोठी. प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या आज्ञेकरता वनवासात आहेत. फार मोठी ताकद. त्रोटक थोडं थोडं सांगितलं तुम्हाला. सेवापती वेळेत सोडेल कीर्तन, तुम्हाला त्रास देणार नाही. थंडीचे दिवस आहेत. पतीच्या सेवेची ताकद किती मोठी पहा, लक्षात घ्या. रेणुका नावाच्या एक मातोश्री होऊन गेल्या. या भारत देशाला, या पवित्र महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली मा रेणुका माता जमदग्नीच्या धर्मपत्नी होत्या. काय ताकद होत्या माऊलीची, काय श्रद्धा होती. सेवापती. एवढी निष्ठा, एवढी निष्ठा, एवढी निष्ठा. रोज आपल्या पती परमेश्वराची पाद्यपूजा केल्याशिवाय त्या बाईनं कधी पाणी ग्रहण केलं नाही. अन्नाचा कण सुद्धा शिवला नाही. स्नाना करता जायच्या आणि स्नान आटपल्याच्या नंतर पाणी आणीत कशात होत्या माहितीये का. पूर्वी पात्रात आणायच्या, तांब्याचा वाळ्याचा तांब्या असायचा त्याच्यात आणायच्या. पण शेवटी निष्ठा इतकी वाढली, इतकी निष्ठा वाढली की पवित्र तीर्थराजानं तिला आशीर्वाद दिला. आता तू कोण्याच पात्रात पाणी नेत जाऊ नको, तू अंगावरच्या वस्त्रात पाणी नेत जाय. ओटी पदर. आपण पूजेला बसल्याच्या नंतर ब्राह्मण देवता भागवताची पूजा असेल वगैरे नारळ टाकत असतात ओटीत. तर ते ओटी पदर असतो स्वतंत्र. डोक्यावर घ्यायचा पदर वेगळा आणि ओटी पदर. फार जर डोकं झाकायचा जरी कंटाळा येत असेल तर मला असं वाटतंय एवढा भाग स्त्रीनं झाकून घेतला पाहिजे. हो. अहो शेतकरी खांद्यावर आसूड ठुताना सुद्धा हिच्याबात ठुतोय. तेव्हा असा गाईचा जहार लोंबल्यावर आणि कोणीकडे लोंबू देत नाही. आसूड माहिती ना तुम्हाला. आसूड तात्या, आसूड तो सुद्धा शिस्तीत ठेवतो. शिस्तीत. तुमचा तो पदर आहे माझ्या माईंनो, किती शिस्तीत असला पाहिजे, किती शिस्तीत. हा, काही मावल्या चुकीचा पदर घेतात म्हणून राष्ट्रसंतांनी एक गीत गायलं. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग पोरी नान लागन का गोड. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी हे घेतल्यावर नसावी कृती आपली, नसावी. हे खजिने अजून कशाचाच मेळ नाही तुम्हाला. काय इतकं हसू यार गुदगुल्या. लग्न झाले होते किती खरू जाईन तुम्हाला. विठाला 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 विठाला. ठीक आहे. राहिलं डोकं भरून पदर घ्यायला. जाऊ द्या बाळू महाराज आधुनिक काळातलं काय बोलायला म्हणे आता. पण पाठ झाकून घेतली पाहिजे. माझ्या माईंनो, देवानं भरपूर पैसे द्यावा आणि ते आतल्या खिशात ठेवत जावा. डायरीच्या पुढून नाही ठेवायच्या. 2-3 500च्या नोटा पुढून ठेवतो. फोगीर सोसायटीचा अध्यक्ष. अरे लोकायचे इथं बंडलावर बंडलं ठुले तर बंगले होतील इतके पैसे येतं ते आतल्या खिशात ठेवून तू बायकोच्याच रोजदारीचे पैसे डायरीच्या पुढून ठेवाला. आणि दुसऱ्याच्या मोटरसायकल हात द्याला आणि त्याच्यावर बसला. ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, पडल्या 3 नोटा खाली. रिकामच गेलं बोंबलत घरी. बाजार नाही काहीच नाही. बायको पपेज माय म्हणली बाजार, नोटाच पडल्या. कुठं ठुलत्या? पुढच्या खिशात. ती म्हणली बाईला मला नाही त्याला, मला कशाला म्हणीन. अरे बाईला डायरीच्या पुढून नोटा ठुत नसतेत रे, आतल्या खिशात ठुत जाय. मला सांगायचं याच्याकरता लक्ष्मी म्हणजे पैसा झाकलेला असावा एक, आणि या भारत देशाची स्त्री सर्वांग झाकलेली कपडे घातलेली असावा 2. गरज आहे, काळाची गरज आहे, फार गरज आहे काळाची. नकोय प्रदर्शन. वा. वटीपत्रात पाणी येत होतं. निष्ठा होती, निष्ठा.
गंगेनं तीर्थराजाने आशीर्वाद दिला, जा आज वटीत नाही. पण आलं पाणी कशात सांगू तुम्हाला, काय येते पाणी. एके दिवशी पात्र विसरलं घरी आणि आंघोळी करता आल्या. आंघोळ आटपली आणि काशात तांब्याच्या पात्रामध्ये मालकाच्या पाद्यपूजा करता पाणी नेत होत्या. ते पात्र घरी विसरले. आता घरी जाऊन पात्र आणून जर पुन्हा पाणी न्यायचं असेल तर वेळ होईल. मालकाची पूजा आटपत आली, त्यांची पाद्यपूजा करून लागलीच त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची, याच्याकरता वेळ अपुरा होता. म्हणून गंगेला प्रणाम केला. हे तीर्थराजा, अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगामाय, हे तीर्थराजा, मी जर माझ्या मालकाची सेवा निष्ठेनं करत असेल तर माझ्या या पदरात ती ताकद यावी, ह्या पदरात पाणी राहावं. आणि पदर गंगेच्या पात्रात घातल्याबरोबर त्या पदराचं गाठोडं बांधून पाणी आणलंय. आणि ते नंतरचा एक काळ वेगळा आहे. माशाचं मैथून पाहिलं, त्याच्यानंतर मग जमदग्नींना राग आला, रेणुका मातेचा शिरच्छेद केला. हा पुढचा भाग आहे. रेणुका पुराणात चरित्र पहा, लक्षात येईल तुमच्या. पण मालकाच्या सेवेच्या पुण्याईनं अंगावर नेसलेल्या पातळात लुगड्या साड्यात ते पाणी नेऊन मालकाच्या पाद्यपूजा करायची, फक्त सेवेची ताकद. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवा, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा, 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 हीच विष्णूची महापूजा. एक जणानं विचारलं, महाराज त्या बाईच्या पदरात पाणी येत होतं, तुम्ही हीच विष्णूची महापूजा असं कसं काय लावलं इथं. मी म्हणलं, सुमळ्या जरा ऐकच आहे नीट. श्रुतीने तीर्थाला प्रश्न केला, श्रुतीने प्रश्न केला तीर्थाला. टेलर, हे तीर्थराज, ह्या बाईच्या पातळात पाणी बसावं, एखाद्या माठाला जर डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडलं तर त्या माठातलं त्या घागरीतलं पाणी गळून जाते आणि कपड्यात पाणी येते. रामजी, कसं शक्य आहे.
हे तीर्थाला श्रुतीने प्रश्न केला तर श्रुतीने तीर्थाने श्रुतीला सांगितलं, हे श्रुती माते, मालकाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या स्त्रीला विश्वातल्या नुसत्या भगवान विष्णूचीच नाही तर विश्वातल्या सर्व देवतेची पूजा केल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. आणि म्हणून मला सुद्धा लहानपणा घ्यावा लागला, तिच्या पदरात जावं लागलं असं तीर्थाने श्रुती मातेला सांगितलं. म्हणून हीच विष्णूची महापूजा. तुकोबर आहे, मालकांची प्रतिमा आहे पाठीमागे. काय ताकद मालकांची महाराज, काय भक्ती क्षेत्रातली ताकद होती तुकोबारायांची, काय वैभव होतं, किती मोठं वैभव. तुकोबारायचं नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतशे. सलाम करायचं काळ सलाम करी तुकया घरी राबतशे. मोक्षासाठी आपण बेजारी, मोक्ष सुखा हानू लाता, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी. तुकोबारायांचं वैभव. तुकोबारायला जिजाबाई नावाच्या धर्मपत्नी, एक धर्मपत्नी तुकोबारायच्या जात राहिल्या. ह्या श्रीमंत पुण्याचे आबाजी गुळवे यांच्या कन्या होत्या. जिजाबाई फार श्रीमंताची मुलगी. एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या धर्मपत्नी. तुकोबारायची श्रीमंती सुद्धा सांगता येणार नाही आणि तुकोबारायची गरिबी सुद्धा सांगता येणार नाही. दोन अंग भोगलेलं मूर्तिमंत आध्यात्मिक क्षेत्रातलं रत्न तुकोबाराय. श्रीमंती इतकी अफाट, हिचंही वजन करता येणार नाही विधात्याला आणि तुकोबारायच्या गरिबीचं सुद्धा वजन करता येणार नाही ब्रह्मदेवाला. हे दोन्ही अंग भोगलेली व्यक्ती तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायच्या जीवनात धर्मपत्नी लाभल्या जिजाबाई. सेवापती याच्यावर बोलतोय, सेवापती. संक्रांत नुकतीच झाली. नुसते मोठमोठाले गाडगे गाडग्यावर टेकणं, ऊसाच्या धिलप्या, हरभरे, बोरं, आंबटखट, पेरूच्या धिलप्या, हो, वरचे गाजर वरी खाचे आणि खालच्या मांजरायच्याच बुडख्याची राहायच्या मग वाहनाला. ह्या इतक्या सोप्या असतात का काय? ते वानलंय म्हटलं हो म्हणून त्या बुडातल्या मांजरा, ते गाजराच्या बुडाचं असतं की त्याला मांजर म्हणत होती माझ्या लहानपणी. ती बुडकी तिला मांजर म्हणत, मांजर. हो, त्या ऊसाच्या धिलप्या, ट्रॅक्टरातून पडलेली गव्हाच्या वांब्या, बिबे, बोर, हे इतकं दिलं म्हणजे मालकाची सेवा नाही. सेवेची ताकद बघा कशात होती विष्णूची पूजा. भरगच्च चांगल्या प्रतीची साडी नेसणं, फक्त कालच्या दिवशीच कपाळ भरून कुंकू लावणं आणि मग चष्म्यानं पाहिलं तरी कळणं टिकली कुठशी येत. वरी तर कुठंच नसती, खाली असती. इथं वरी काय कोंबडी बसवायची गांडे घोळायला. नाही काय मला सांगा, कशा करता सण करायचा आपण, कशा करता लावा टिकली. मी त्याबद्दल विरोधात नाही बोलणार तुम्हाला, टिकली लावा पण दिसेल अशी लावा, अशी कळावी. ही सौभाग्यवती आहे, ही सौभाग्यवती आहे, अशी कळावी. काय होतं माहितीये का, एका चुकीच्या संदेशामुळे कालिदासांच्या जीवनात एक प्रसंग घडला होता. त्यांनी एक श्लोक सुद्धा लिहिला. लय बैंगण यायला आकली नाहीत, बंद बैंगण घेऊन जातील देठा सगट, असे काही बैंगणे. अरे वा, विठाला 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 विठाला. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. चला काय सांगू लागलो. हा, कुंकू मोठं लावा याच्यावर सांगत होतो. ती बाई विधवा दर्शनला गेली मारुती आपल्या महादेवाच्या, आणि भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्याच्या सुद्धा पद्धती सांगितल्यात. त्या पद्धतीत आपण दर्शन घेतलं तरच ते पावतंय.
तुमच्या मनानं काही करणं म्हणजे शेपुड्यानं तुळस खाणं आहे. शेपुडीला अक्कल असती का? ती काही हानी ती करंडीतच असती ती. करंडीतच असती शेपुडी, काय विषय नसतो. आपल्या मनानं काय नाही करायचं. देवाला कधी पाणी घालावं काय घालावं याचा नियम आहे. आपले नियम सगळे धाब्यावर. हो काही माणसं सोहळ्यात जातात, आळंदी ते पंढरपूर पायी चलतेत, आणि द्वादशीच्या दिवशी इतकी त्याला गडबड असती, इतकी गडबड असती. याला जसं 30-40 वर्षाच्या नंतर पोरगं आलंय. हो, आणि नेमकी त्रयोदशीला त्याची बायको बाळातीन आली. आणि हो का डॉक्टर आहे का तिचं बाळातपण करायला निघायला? रातच्या 12 वाजताच आंघोळ करीतून बारशी द्वादश सोडितू. गौऱ्या खाल्ले इतकं पाप लागून सुमल्या तुला. काही नियम आहेत का नाही? काही परंपरा आहेत, नियम आहेत का? तीर्थावर कोण्या वेळेला काय अधिष्ठान असते याच्या काही मर्यादा सांगितल्या. आपण मनानच काही पण करणं. हल्ली महादेवाला कोरडं होत देणं. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी आहे. हो, भगवान शिवजीला सर्दी झाल्या आपल्या नाकातून काय पडन याचा मेळच लागणार नाही. जरा हिशोबात करी. पुढची लवकर नाही सरकली म्हणून मागची न तांब्याच आणला तिच्या पाठी. हो, काय या शेपुड्या उतू आल्यासारखा कारभार आहे ना. काय याला काय परमार्थ अधोगतीचे लक्षण येते. अहो, परमार्थिक क्षेत्रात जर वितंडवाद होत असेल तर प्रगतीचं लक्षण नाही, हे अधोगतीचं लक्षण आहे. विठाला 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 समर्पित केली. त्या बाईनं दर्शन घेतलं, पिंडीवर डोकं ठेवलं, वापस आली. दारात संन्याशी बसलेला होता. जाताना विधवा स्त्री पाहिली, येताना सौभाग्यवती दिसली. मसूर कपाळाला चिटकलं तर काय होतं? आशीर्वाद विधवा म्हणून द्यावा का सौभाग्यवती म्हणून द्यावा? एका फार मोठा साधू संभ्रमात पडला. आपले कपाळ पाहिल्यावर सुद्धा काही लोक संभ्रमात पडतील. लावा टिकल्या नका लावू, कुंकू टिकली का लाईनत, पण जरा दिसली पाहिजे अशी लावा. काहीने सांगावं लवंगाव मंगळवार, हो खडी साखरावर बुधवार, त्या दिवशी पांढरच खाचन, साडी पांढरीत नेसायची. पप्याचा बाप जिता असताना ढवळी साडी. वा 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 वा. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात दुष्काळ पडत असतो. मी नाही सांगत, मालकाचा पुरावा आहे. असं नाही करायचं माझ्या माईनं. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या माऊल्यांनी कोण्याही भंगाऱ्याचं ऐकायचं नाही, कोण्याही नालायकाचं ऐकायचं नाही. गाथा सांगेल तसं वागायचं, ज्ञानेश्वरी सांगेल असं वागायचं, आपली ग्रंथ संपदा सांगेल असं वागायचं. काल परवा आलेल्या भंगिऱ्यानं काही सांगावा आणि आपण ते ऐकावा, कशाला विचार करता त्याचा? लवंगाव मंगळवार धरायली, तापून गेली, पप्याच्या बापावर वसकली, इतकी वसकली की त्याला अटॅक आला. काय बाई काय येडेवानी करायली तू. एकादशी सांगितल्या 24, 5 परवान्या सांगितल्या आणि सोमवार उपास सांगितला. शक्य असल्यास प्रदोष, याच्या व्यतिरिक्त उपास नाही पुराणात सांगितले. आणि कोणी सांगितले असतील तर मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. काय वेडेवानी काम करता तुम्ही. आणि काही बी नवरात्रात एक बाई म्हणली, महाराज काय नाही नवरात्रात भेंड्या जमत आहेत. मी म्हणलं देवी शिळी होती का भेंड्या खायला? भेंड्या म्हणते, कोणी भेंडर म्हणते. देवी शिळी होती का? शिळीचा अवतार आहे का तिचा भेंड्या खायला? काही उपास धरी ती. अहो माणसं पण काय 9 दिवस काय चप्पल घालीनत, 9 दिवस साबुदाणा हानी तू, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. अरे तुला कोण्या नरकात टाकाव देवाला तरी कळंन का सुमल्या? विठाला 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 विठाला. चुकीचं करायचं नाही, कुंकू लावायचं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नी पुण्याच्या आबाजी गुळवे यांची कन्या तुकोबारायच्या जीवनात लाभली. काय माऊली होती. साध्वी जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी. तुकोबाराय जेवल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. जसा रेणुकेचा नियम पुराणात, तसा जिजाबाईंचा नियम होता, पाणी पित नव्हत्या. एक जण गरळ वकलं होतं जिजाबाईविषयी. तुकोबारायच्या संसाराविषयी एकानं गरळ वकली होती.
त्याच्या तोंडात किडे पडो. काय अधिकार होता जिजाबाईंचा. तुकोबाराय जात असताना भजनाला निघाल्यावर सांगायचे नाही मी कोण्या डोंगरावर जायचो. मी कालच बोललो कीर्तनात. भामचंद्र, भंडारा आणि घोरवड्या 3 डोंगर होते. सांगायचे नाही. जिजाबाईचं काम आटपल्याच्या नंतर एका टोपल्यात भाकरी, कालवण, पूर्वीच्या काळात कालवण म्हणायचे, कोरड्यास म्हणायचे. आता आधुनिक पद्धती भाजी. नवीन नवीन पद्धती भाजी. मग ती कशाची असो भाजी. आपल्याकडे जी वस्तू असेल का ती वस्तू. चुनगोळे. आपल्याकडे पूर्वीची भाजी कशी चुनगोळे. मसाला उकळायचा आणि त्याच्यामध्ये चुनाचे गोळे करून टाकायचे. चुनगोळे, डुबुक वड्या हे नाव प्रसिद्ध होतं. मासवड्या नाव असायचं. वरणाला वरण म्हणायचे. असं शिस्त असायची. आता कशाची भाजी भाकरी. कशाला भाजी भाकरी कसं म्हणता येईल. आधुनिकता आली. प्रत्येक शब्दात फरक पडले. जुने शब्द आपण फुकून दिले आणि ते शेकत बसलो तर दुसऱ्या अंगाला चिटकून घेतले. स्वयंपाकघर संपलं, पाकगृह संपलं. हे शब्द म्हणण्यासाठी धमक लागती, वजन लागतंय. पाकगृह म्हणा वाटत नाही, स्वयंपाकघर म्हणा वाटत नाही. पाकगृह कशाला म्हणायचं. रात्री 2 वाजता जरी आपल्याकडे एखादा भुकाळू माणूस आला, उपाशी माणूस आला तर 2 भाकरी टोपल्यात सापडावा, त्याचं नाव पाकगृह. माणूस जेवल्याच्या नंतर अर्धी तरी भाकरी टोपल्यात सापडावी, त्याचं नाव स्वयंपाकघर. जिथं दोघांचीच किचकिच चलती त्याचं नाव किचन. तिसऱ्याला तुकडा पण नाही, पाणी नाही, त्याचं नाव किचन. वागण्यानुसार पडत असतात ना गोष्टी. वागण्यानुसार. 2च तोंडन खिचडीन बोललं. म्हातारा म्हातारीच्या किल्ल्या हिसकून घेतल्या. म्हातारा दिलं सप्त्याला हाकलून. म्हातारी बसली आपली तुळशी बशी आणि हे दोघं तुपात बुडून चपात्या खाली. झोपीत भिताड अंगावर पडून तुमच्या. झोपीत झोपीत घरात सगट फुकावं लागन तुम्हाला. घरात सगट. विठाला 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 विठाला. महाराजांच्या भाकरी घेऊन आईसाहेब निघाल्या. एका डोंगरावर पोचल्या. बराच वेळ त्यांचं भजनाचं ठिकाण आजूबाजूला बघितलं पण तुकोबाराय वरी सापडले नाही. खाली आल्या आणि खाली आल्याच्या नंतर आकाशाकडे बघितलं. बऱ्यापैकी सूर्य ढळलेला होता. अंतकरण खोचलं. देवा, मालकाला किती वेळ झाला दुपारच्या जेवणाला. कोण्या डोंगरावर असतील. आणि तुकोबाराय पुन्हा तिथे गेले. तुकोबारायच्या ठिकाणी जिजाबाई आईसाहेब पोचल्या. वाढली भाकरी. काय होतं जेवायला. एक भाकरीचं पानग, त्याच्यासोबत एक मिठाचा कडा. तो टेकला. पाणी होतं. पाणी डोक्यावर टोपलं. त्याच्यात एक पाण्याचं मडकं होतं. तुकोबाराय पुढे टेकलं. हात धुतले. ती भाकरी मिठाच्या खड्यासोबत खाल्ली. पाणी पिलं. तुकोबाराय जिजाबाईला म्हणायचे, आवले. आवडीन आवले म्हणायचे. आवले, किती थकून आलीस. घामानं पदर भिजला गावले तुझा. जी मालक. जी म्हणायच्या. जी मालक. जी 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 जी. अहो, मी अगोदर त्याच डोंगरावर गेले. हो, त्याच डोंगरावर गेले. तिथून पुन्हा खाली खाली जाऊन पुन्हा वरी आली. होय मालक. ते अधिकारी लोक होते. तुकोबारायांनी मनातली मनात विचार केला असेल, परमेश्वरा, काय अर्धांगिनी दिलीस रे. काय पवित्र पत्नी दिलीस रे. वा. तुकोबारायांनी जेवण झाल्यावर हात धुतल्याच्या नंतर प्रसन्न चेहऱ्याने पाहिला आपल्या मालकाकडे. तुकोबारायांनी विचार लावले, किती प्रसन्न चेहरा आहे तुझा. ऐका ना मालक, तुम्ही जेवले की असं वाटतंय मी 10-5 पोळ्या खाल्ल्या, 10-5 भाकरी खाल्ल्या. इतका मला आनंद होतोय. काय माऊली असेल हो. एक दिवस असा प्रसंग आला. सेवापती याच्यावर सांगतोय, विष्णूची पूजा सांगतोय, याच्यावर सांगतोय.
एके दिवशी घरकाम करत असताना थोडा वेळ झाला, गडबडीत टोपलं घेतलं भाकरीचं, त्याच्यात भाकरी कालवण काय असेल ते, चटणी भाकरी घेतली असेल, भाजी काय असेल ती, आणि पाण्याचं लोटकं आहे त्याच्यात, डोक्यावर चुंबळ आहे, त्या चुंबळीवर ते टोपले, त्याच्यात सगळी पदार्थ आहेत, आणि आईसाहेब डोंगराकडे निघाले. वेळ झालता, आणि वेळ झाल्यावर लक्षात आलं आता जर चुकीच्या डोंगरावर गेले तर वापस येऊन परत मालकाकडे जायला सूर्य अस्ताला जाईल, आणि दिवस माळता मालकांची दुपारचं जेवण कसं शक्य आहे. म्हणून टोपलं खाली टेकलं आणि सूर्यनारायणाकडे बघितलं. तुम्ही दर रविवारी सूर्याची उपासना करता माझ्या माईंनो. करडीचं फूल वाहता सूर्याला, करडीचं फूल, त्याच्या पाठीमागं पण शास्त्र आहे. एखाद्या बाईला सांगता येईल का करडीचंच फूल का वाहवा? अजून मेळ नाही, पण वाहणार. आता करडीचे फुलं तर इकतच घ्यावं लागेल, कोणी पेरीनं ना. आपलं खाचं शिका. ज्याला भरगतचं जमीन असेल त्यांना अर्धाकसा इकडे पेरा करडी. चांगलं खाचं शिका, आपलं खाचं शिका. कालच्या कोरोनानं शिकिलंय आपल्याला. 40 एकर ज्याला जमीन आहे ते बी उंदीर धरल्यावानी थैली आणि तू दुधाची. आणि महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोके आहे का हे दूध प्याला? जमीन तुला 40 एकर आहे, उंदीर धरल्यावानी थैली आणली ती, आणि महाराज दूध प्याता का? बोके आहे का महाराज? तूच पी. एखादी गाय पाळा, प्रगल्भ होतील आपले नातू, बुद्धिवादी होतील आपली लेकरं. हो, बाजारात दिसला म्हणजे त्याची इतकी कडक टोपी की त्याच्या टोपीनं ऊस तोडाव. हो तात्या, तुमच्या टोपीवर नाही बोलत, तुमची पहिल्यापासूनच कडक आहे ना. शेतकरी तात्याकडे ऊसगीत छान असते, मस्त. पाळली पाहिजे एखादी गाय, मसड पण असावी. म्हशीच्या पण विरोधात नाही गेले, असावी. प्रगल्भ होतीत लेकरं. चला, भगवान सूर्यनारायणाला प्रणाम केला. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल, मला रस्ता दाखवणारे माझे मालक कोण्या डोंगरावर गेलेत. सूर्याला हात जोडेत मामा, सूर्याला हात जोडेत. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम जर माझ्या पतीवर केलं असेल. जिजाबाईनं परवर भरल्याच्या नंतर आपल्या आईचं दर्शन घेतलं होतं. परवर हा शेवटचा कार्यक्रम असतो, महिला मंडळीला माहीत असतो. परवर भरणं सगळ्यात शेवटचा कार्यक्रम लग्नातला. आईचं दर्शन घेतलं आणि जिजाबाईच्या आईनं मुलीला कुरवाळलं असं आणि पाठीवर थाप टाकली. बाई, मालकाची सेवा पांडुरंगा इतकी कर. आमचं दैवत काय? आईने विचारलं तर मुलीनं सांगितलं तुमचं दैवत पांडुरंग आहे. मग आम्ही पांडुरंगावर जितकं प्रेम करतो तितकं तू तुझ्या नवऱ्यावर कर, देव तुझं कल्याण करील. आईनं सांगितल्यानुसार आईनं सांगत जावा. अशा आई संगच कढई देतात निबर बुडाची. गेल्या गेल्या वायलं निघ, एका दरुजाचे 2 तुकडे. कोरक बसती बाई त्या सासूचे लुगडे धूत, काय ते मथार त्याचे बसती माय धोत्र धूत. हो, अशी माय जी लेकीला शिकील का, जी माय असं लेकीला शिकील का, तिची सून झोपीत घासलेट टाकून फुकीन तिला. कारण तू तुझ्या लेकीला इतकं घाण शिकिल्यावर तुला येणारी सून चांगली कशी येईन? तुला तर जिथं फुकीन ना जिथं. आपली सून कोणा, आपली लेक कोणाची तरी सून आहे, मग कोणाची तरी लेक आपली सून आहे असा विचार करून जर जीवन जगलं ना तर त्याचंच नाव परमार्थ आहे. कशाला भागवत ऐकायची, कशाला रामायण ऐकायची, कशाला कीर्तन ऐकायची? आपण रक्ताच्या नात्यातल्या लोकांना जर नीट जीव लाईत नसल तर आपली लायकी आहे का कीर्तन ऐकायची? एका घरी गेलोत महाराज तर देवाला फॅन होता. देवाला देवघरात असा फॅन लावलेला बारीकसा मस्त फॅन होता. तर मी म्हणलं वा काय सात्विक माणसं येतो, काय काय माणसं सात्विक येतं. देवाला फॅन होता, देवाला फॅन.
तिथं लाटपून शेजाऱ्याची ते गेलो तर मी म्हणलं का हो काय सात्विक घर आहे, देवाला फॅन आहे. तर ती बाई म्हणली महाराज वरी बघा ना सून गच्चीवर बसलेली आहे आणि तिला चटकाने. म्हणजे घरातली जी मुख्य आलेली लक्ष्मी आहे का तिला त्रास आणि देव घरात फॅन. अशा ज्या घरात असेल ते घर भूताचं घर आहे, भूताचं राक्षसाचं घर आहे, ते राक्षसाचं घर आहे. तुम्ही घरातल्या जिवंत लोकांना त्रास देता आणि लोकांना देखावा दाखवण्यासाठी देवाला फॅन लावता. हा हे चोंभाळ्या नालायकपणा आहे. विठाला 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 चुकीच्या गोष्टी ते काम ऐकची धड नाही त्याची परत्र पुसशी काही. ज्याला इथं नीट वागता येत नाही त्याला परमार्थात येण्याची काय पात्रता आहे, लायकी तरी काय. महाराज असू द्या, कीर्तनकार, भागवतकार कोणी असू द्या ना, काय फुकायचा. तो जर मायबापाची सेवा करीत नसेल तर भाडवा येतो, हरामखोर येतो. काय करायचं त्याचे कीर्तन ऐकून तुम्ही जर त्याला पाकिट देता तर तुमच्या घराला कुलूप लागन. विठाला 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 विठाला. पक्वादे असेल, महाराज असेल, गायक असेल, रामायणकार, भागवतकार कोणी असू द्या, आई वडिलांना मान्यता देणारी व्यक्ती असावं, त्याला किंमत असते. चला काय सांगू लागलो, सूर्याला विचारलो आई लेकरावर प्रेम करते इतकं जर प्रेम माझ्या पतीवर केलं असेल मला रस्ता दाखवशील. काय साक्षात्कार झाला असेल देव जाणे. रस्त्याने माती असल्यामुळं पाऊल खुणा उमटलेल्या होत्या, पाऊल खुणा, पाऊल खुणा. आणि श्रुतीने संदेश दिला, माय ज्या पाऊल खुनाला कान लावल्याच्या नंतर त्या पाऊल खुनातून रामकृष्ण हरी आवाज येईल किंवा विठ्ठल आवाज येईल, ते पावलं तुकोबरायचे आणि ते पावलं जिकडे गेले असतील तिकडे तुकोबराय गेले असं श्रुतीने सांगितलं. बऱ्यापैकी काही लोक रस्ता असल्यामुळं चालत होते, त्या रस्त्याने चालत होते. सगळ्या काही सेवेचं पुण्य एकवटलं होतं. मालकावर निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. तुकोबारायच्या जीवनातली धर्मपत्नी त्यांची इतकी अधिकारी होती. तुकोबाराय किती अधिकारी होते गिरगावच्या बाळ्याला सांगता येतं. माझी लायकी आहे का तुकोबाराय सांगण्याची. केवढे अधिकारी असतील तुकोबाराय, किती अधिकारी असतील. त्यांची पत्नी किती अधिकारी होती ऐका. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात असा भाव निर्माण झाला की मी तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावी. विठ्ठल माती खावी, माती खावी अशी इच्छा झाली. पण कशी खा. सरळ जरळ जरळ पांडुरंग आले तर चेअरमन माती खाऊ देईल का जिजाबाई, नाही खाऊ देणार. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने काट्याला आज्ञा दिली. काटा, काटा असतो ना काटा, त्याला आज्ञा दिली तू जिजाबाईच्या पायात घुस. नाही तर काय काट्याची मायवेली त्या बाईच्या पायात घुसायला. सामान्य ताकद आहे त्या माऊलीची, जिच्या पायात काट्याने घुसावं. काट्याला आज्ञा दिली, काट्याला घुस पायात. पायात घुसला आणि काटा काढण्याच्या निमित्तानं जगाचा मालक तुमच्या माझ्या रूपात तिथं हजर झाला. सामान्य एका मुलाच्या रूपात. हे फेटा घेतलेलं लेकरू किती सुंदर फेटा गिटा दिसते. अशा वेशभूषामध्ये जगाचा बाप आला आणि काटा मोरड्याबरोबर इतका जीव कासावीत झाला, पण डोक्यावरचं टोपलं पडू दिलं नाही. अलगद खाली टेकलं, पाय धरला. तेव्हा कोण काढीन रे काटा. निष्ठा आपल्या पतीवर किती होती सांगतोय हे ऐका. निष्ठा, निष्ठा. म्हणून विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तेवढ्या अवकाशात एका सामान्य व्यक्तीच्या रूपात जगाचा मालक आला आणि काय झालं बाई, काटा मोडलाय, मी काढतो. विटेवरचा मालक मातीत खाली बसलाय, मातीत. कोट्यावधी सूर्यचंद्राचं तेज ज्याच्या पितांबरात आहे तो खाली बसलाय आणि मांडीवर पाय घेतला जिजाबाईचा. तो विटेवरच्या मालकाने परीक्षा पाहिली. बाई
पाय धुवून द्या ना मला काटा दिसन, पाय धुवून द्या मला काटा दिसन. तर आपल्याकडे आपल्या पायात काटा मोडल्यावर दुसऱ्यालाच काढावा लागतो ना. तर काय करावं लागत होतं माहितीये का पायातलं. आता रानात काही पाणी नसायचं, त्यावेळेला जिभेला बोट लावायचं आणि ते त्या पायाला लावायचं. पण ज्याच्या पायात काटा असेल त्यानं त्याच्याच जिभेला बोट लावून मग तिथं लावायचं. दुसरा रिकामा आहे का आपल्या त्याच्या जिभेला बोट लावून आपल्या पायाला लावायचं, आपल्या पायाचं पुन्हा आपल्या जिभेला लावायचं. बायको तर नाही पप्याच्या बापाचा काटा काढायची तसा. ती म्हणीन माय तुमचे पाय कुठं जातील. बायको बायको त्याचे पाय बी धड पाहिजे ना, ते जरा नीट जाग्यावर फिरलेला पाहिजे ना. तो जाऊन तिथं जातो आपला बुटा हरपून येतो आणि त्याच्या पायाची माती खायला बायको का इडी आहे का, तिच्या गोळ्या संपल्यात का. कधी कधी आपण बायकालाच बोलावून मुंग्याला बोलावून मुंगळे तसेच सोडायचे का मोकार. मुंग्याला शिस्त सांगितली तशी मुंगळ्यानं पण नीट राहायला पाहिजे ना. उपरनं झटकेलं की निघला कोणीकडे बी आपलं. लिंबून कांदा खिशातच आणि कीर्तनात बी पुढंच. वा 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 वा. विठाला 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 विठाला. हो. मालकाने विचारलं पंढरपुरातल्या माणसाच्या रूपात, बाई तुमच्या टोपल्यात पाणी आहे ना, त्या पाण्यानं पाय धुवानं. काय म्हणले असतील जिजाबाई, दादा मालकाला जेवण झाल्यावर प्यायचं पाणी आहे रे, मालकाला जेवण झाल्यावर हे प्यायचं पाणी आहे रे, आणि या पाण्यानं मी नाही पाय धुवू शकत. काय वाटलं संध्यावाला, जिच्या पायात आरपार काटा मोरडाय, स्वतःच्या वेदनेची काळजी नाही, पण मालकासाठी घरून आणलेलं पाणी त्यानं पाय धुवायचा नाही. काय अंतकरण द्रवलं असेल त्या मालकाचं. आणि त्यावेळेला विटेवरच्या मालकाने पाय मांडीवर घेतला आणि स्वतःच्या जिभेला बोट लावले आणि ते बोट जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे, एकदा लावणं ठीक आहे, पण जिभेला लावलेलं बोट जिजाबाईच्या पायाला लावायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती गिळून घ्यायची आणि पुन्हा बोट साफ करून पुन्हा पायाला लावायचं, पुन्हा बोट भरलेलं पुन्हा जिभेनं चाटायचं. म्हणजे वारंवार जिजाबाईच्या पायाची माती खावी अशी अपेक्षा पंढरपुरातल्या मालकाच्या अंतकरणात होती. श्रीमद भागवतात वर्णन आलं, राधेनं इसळलेली पाये ते पाणी त्याने एकदा पिलं. आणि मग इकडे नामदेवरायाच्या चरित्रात जर पाहायला गेलं तर कानोगोवारीनं सांडलेलं दूध सगळ्याच्या पायानं तुडवलं आणि हे दूध सुद्धा भरलं आणि विटेवरच्या मालकाला प्यावं लागलं. खाली येऊन दूध पिवो मोरे गोविंद लाला, प्यावं लागलं दूध. योग असा आला, वारंवार ते चाटीत राहिले. प्रभू श्रुतीनं प्रश्न केला देवाला, प्रभू एक विचारावं, देवा हे कुठल्या आश्चर्यात मांडावं आम्ही आता, देवा हे कुण्या आश्चर्यात मांडावं. ब्रह्मांडाच्या मालकाने एका वारकऱ्याच्या पत्नीच्या पायाची माती चाटावी हे कुठलं आश्चर्य आहे. जगात काही आश्चर्य येत ना, हे कोण्या आश्चर्यात मांडायचं. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, सर्व आश्चर्य या आश्चर्याची बरोबरी करू शकत नाहीत. मग देवा तुम्ही एवढे वेडे झाले, एका सामान्य स्त्रीच्या पायाची माती तुम्ही चाटावी. एक महाराष्ट्रात एक स्त्री होऊन गेली, 10-11 मिनिटं शिल्लक. तसं मी 9 मिनिटं कमी असताना गळ्यात विना आलता माझ्या, लवकर कापलं मला. 50-55 वर्षे एका व्यक्तीने संसार केला. शेवटचा पुरावा सांगतो, 50-55 वर्ष संसार केला. आणि हा प्रपंच केल्याच्या नंतर एके दिवशी लक्षात आला, आता किती दिवस आपण प्रपंच करायचा आहे. मुलांकडे कारभार देऊन टाकला आणि ज्या दिवशी आधी 7-8 दिवसानं कारभार दिला आणि एके दिवशी
दररोज आंघोळीला जाताना टावेल खांद्यावर बाथरूमला घेऊन जायचे, फक्त त्या दिवशी टावेल नेला नाही. महाराष्ट्रातले संत आहेत ते, टावेल नेला नाही. आणि आंघोळ आटपल्याच्या नंतर आवाज दिला, माय टावेल घेऊन ये बरं. घरात फक्त बायकोच होती. तर बायकोच्या लक्षात आलं आपले मालक माय कधी म्हणतच नाहीत, कधी टावेल विसरत नाहीत, आणि विसरला तरी माझं नाव घेऊन किंवा अगं टावेल आणगा असं म्हणते, माय म्हणत नाहीत कधी. पण तिने विचारलं, आपण याच्यावर चर्चा करणं मूर्खपणाचं टोक आहे. आता त्यांची आंघोळ आटपली, आपण टावेल नेऊन द्यावा. माय टावेल दे ग, असा तोंडातून शब्द पडला आणि बायकोनं बाथरूम मध्ये टावेल देऊन टाकली. बाई सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, मनात खिन्न होत होती, मला माय का म्हटले असतील. आणि तिच्या मनात जो विचार येत होता तोच विचार झाला. जो गोपीचंद राजाने व्यवहार केला तोच व्यवहार त्या स्त्रीने केला, मामा त्या पुरुषाने केला. आणि माय शब्द वापरला. टावेल गुंडाळली आणि लागलीच हात पुढे केला, माय भिक्षा देशील. हातावर साखर घेतली आणि घराच्या बाहेर पडले. मालक, माय तुला काय म्हणायचं ते म्हण, तू आता माझी पत्नी नाही. महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या इतर स्त्रिया जशा आहेत तशी तू माझ्यासाठी आहेस. मी आता उबगलो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता संपलंय. बाईनं प्रणाम केला. त्या बाईनं निष्ठा ठेवली. आपल्या मालकाने जरी आपल्याला आई म्हटलं असेल, पण आपण मात्र आपल्या मालकाला मालकच समजावा. निष्ठा किती होती पहा. बऱ्याच दिवस अंतकरणात ही निष्ठा ठेवली. रोज जेवायला बसल्याच्या नंतर पहिला घास घेत असताना मालकाचं नाव घेऊन घास खायची. देवाचं नाव घेणं बंद केलं त्या दिवसापासून. कृष्णार्पण म्हणत नव्हती, मालकाचं नाव घ्यायचं आदरानं आणि घास घ्यायचा. 12 वर्ष निघून गेले. एक तपश्चर्या झाली आणि 13व्या वर्षी कपाळावर बोट ठेवलं आणि विचारलंय, पातिवृत्य आहे की नाही आमच्याकडे. त्या दिवसापासून नियम बदलला. ताट 2 लावायचे, एक ताट आपल्या पतीला आणि एक ताट स्वतःला. पतीला जे ताट असतं ते देवघरात ताट ठेवायचं, त्या ताटावरचा तुकडा मोडायचा, ते ताट झाकून ठेवायचं, पाणी फिरून नमस्कार करायचा आणि एकच म्हणायचं, पती परमेश्वरा जेवण करा, करा पती परमेश्वरा जेवण करा. आणि आपण आपलं ताट वाढून दुपारचं जेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट काढलं देवघरातलं की ताटात काही शिल्लक नसायचं. निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आणि कहे वर्म चुकू नये, आणि कहे वर्म चुकू नये, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. अतूट प्रेम आपल्या पतीवर होतं. अतूट प्रेम, अतूट प्रेम. पतिव्रता नेने आणि काची स्तुती. तिला काय आवडत नव्हतं दुसरं. तिच्या पात्रातला प्रसाद तिचे मालक, विटेवरचा मालक त्यांच्या मुख लाभो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी गिरगावकराची प्रार्थना. इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीला तिच्या कपाळावरचं कुंकू कायमस्वरूपी तिच्या कपाळावर राहो, तिच्या मालकाला दृढ आयुष्य प्राप्त हो, अशा या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. माझ्या थोडी ताकद आयुष्य द्यायची. अशा पर्व काळावर पुरुषांना गोड या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. तिळे स्नेह आहे. स्नेह म्हणजे तेल आणि गुळातला गोडवा. स्नेहयुक्त
हे गुळ आणि तीळ याचा गोडसा गोडवा आपल्या जीवनात कायमस्वरूपी राहो. मित्रांच्या सानिध्यात असेल, एखाद्या एसटीत बसला असताल, त्याला जागा देण्याचा गोडवा तुमच्या अंतकरणात. बस बाबा, आम्ही तिघं बसलोत पण एका कोपऱ्यावर तू बस. प्रवासात असो, कुठेही असो, असा गोडवा आपल्या अंतकरणात असावा. शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी आपल्या अंतकरणात गोडवा असावा. शेतकरी कोणी शेतकरी असतोच शेजारी, त्याच्याविषयी सुद्धा बाण करू नये असा गोडवा आपल्या अंतकरणात असावा. मधात तसेच बद पडू द्याला आणि कडीला आऊत गेला की उभाटे आऊत आणायला. मोडन एखाद्याशी पाय, तू येडेवानी करू नको, ह्याडगाळून पडशील, तोंडात रूम न जाईन. हो, कोण्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार नाही. येडेवानी करू नकोस असं तू. मधात काजू लाव, बदाम लाव, मधात तसेच बदाड पडू द्याला, बांधालाच येणा द्याला. येडपट हे कर, तू कोंबड्यावानी काऊन उकरायला, असं करू नको. असा गोडवा नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याशी गोड वागावं, चांगलं वागावं, तत्वानं वागावं, नियमानं वागावा, असा सात्विक गोडवा प्रत्येकाच्या अंतकरणात या मकर संक्रांतीच्या योगावर यावा. अशा गोड गोड शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मायनो, सर्वात मोठी सेवा आपल्या पतीची. आता प्रारब्ध योगाने तुम्हाला पती कसा भेटला असेल ते तुमच्या प्रारब्धाचा वाद आहे, ते त्याच्याशी संबंध आहे, काही ते दुसऱ्याचा काही संबंध नाही. एक माँ के दो बच्चे, दुजा नाम, एक बसाई ग्राम, एक बसाई झोपडी. एका माईला 2 लेकरं होते, ते सारखे होऊ शकत नाहीत. एका आईला कितीतरी मुली असतात, त्या सुद्धा सारख्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज, ऐश्वर्य संपन्न रावण मंदोदरीला पती होता, तरी पण तिच्या मनासारखं वागत नव्हता. तरी पण रावणाच्या व्यतिरिक्त तिला इतकी सुद्धा चूक तिने केली नाही. म्हणून यमधर्माच्या पत्नीने मंदोदरीचा सन्मान करावा, इतकी आदरानं मंदोदरी वागली. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर रावणाच्या चितेला लागलेला अग्नी मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधानं विझवावा, इतकी सात्विक. अगोदर आपलं प्रेत शरीर जाळलं आणि मग मालकाचं शरीर जाळावा, इतकी मालकावर निष्ठा ठेवणारी यमधर्माच्या पत्नीनं तिचं संगोपन करावं, तिची सेवा करावी, तिचा आदर करावा, तिचा सन्मान करावा. आपल्या पती सेवेची ताकद इतकी मोठी असती. माझ्या माईनो, तुमच्यातली एक माऊली, तिनं 3.5 घंटे सूर्य थांबिला. तिचं नाव होतं लोपामुद्रा. महर्षी अगस्तीची पत्नी. अगस्ती सामान्य नव्हते. एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभहिते गया साधू कुळाला. स्वतः लक्ष्मी सांगते, एका घोटात माझ्या पित्याला पिऊन टाकलं. एवढी महाराज लोक अधिकारी आहेत. तो अगस्ती महर्षी होते. महाराज प्रभुरामचंद्राला सुद्धा प्रभू रामचंद्राने अगस्तीला जीव घातलं. पाणी पाजायची ताकद नव्हती. त्रेतायुगात जीव घातलं आणि द्वापार युगात पाणी पाजलं. एवढे मोठे अगस्ती महर्षी. आणि यांच्या धर्मपत्नीनं सूर्य थांबवा, फक्त मालकाचं 3 टाइम दर्शन घेणारी बाई होती. प्रभू रामचंद्रानं तिचं 9 वेळेस दर्शन घेतलं. इतकी अधिकारी स्त्री होती. स्वामी का आज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. किती ताकद. तुमच्यामध्ये एक सावित्री नावाची स्त्री होऊन गेली. सावित्री नावाची स्त्री. मालकाला अल्पायुष्य होतं. यम ज्यावेळेला दक्षिणेचा राजा म्हणजे यम ज्यावेळेला प्राण घेऊन जात होता, त्यावेळेला त्या यमाला असा पदर पसरला, आरती यम राजा बंधू सहिष्ण दीजा, सोडवे पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला, देवा कुमकुमदान ओ संगा मागते रे. आरती यम राजा बंधू सहिष्ण दीजा, सोडवे पती माझा. यमाला भाऊ मानलं आणि यमातून आपला प्राण सोडून घेतला. सत्यवानाची पत्नी सावित्री. मायनो, आपल्या मालकाला पुनर्जीवित केलं. तुमच्यातली एक माऊली. इतक्या अधिकारी आहात तुम्ही, इतक्या अधिकारी आहात. या देशाची सर्वोच्च श्रीमंती कोणती असेल तर या पवित्र देशाची स्त्री फार मोठी आहे. राज्य, राणी व संपत्ती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजा शंभूराजे, याच देशाला लाभलेला धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप. अशा महान रत्नांना 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. माझ्या ज्ञानोबा रायला एका आईनं पोटात ठेवलं. तुकोबा रायला, ज्ञानोबा रायला रुक्मिणी आई साहेबांनी पोटात ठेवलं. तुकोबा रायला कनकाईनं पोटात ठेवलं. बघा किती मोठ्या महान स्त्रिया.
किती मोठे ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, गोरोबा काका, रविदास, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, या संतांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. याच्या पलीकडे सांगू का? 9ला 9 मिनिटं कमी असताना पुढे बसलेली माणसं तुम्ही किती मोठी आहात. तरी पण एका गिरगावकराच्या समोर 2 तास बसलात. ह्या गिरगावकराला सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं होतं. असा वरून थोडा जन्माला येणार आहे? इतकी मोठी मोठी रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही स्त्री आहात. या पवित्र मकर संक्रांतीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो माझ्या मावल्यांनो. मालकाचा आदर करा, मालकाला गुरख्यावानी बोलत जाऊ नका, ही तुम्हाला कळकळून विनंती. बऱ्याच बायका इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, त्यांचा गोडवा ऐकल्यावर असं वाटतं देवा बहिरं कर रे. हो बहिरं कर. काय गोड बोलतात. राम्या मंदिराकडे चालला काय रे? हो म्हातारं मंदिराकडे गेलाय, स्वयंपाक झालाय, त्याला म्हणे गिळायला ही. वा 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 वा, काय बाई तुला कोण्या स्वर्गात टाकावं देवाला पण कळणार नाही. स्वर्ग कसं देईन, नरकच नाही का? असं नाही बोलायचं. माय आदरानं बोललं पाहिजे. मालक म्हणी जा, गोड बोलत जा. अशा बोट मोडी त्यात जशा तुराट्या मोड्यात, असं नका म्हणे जाऊ, गोड बोल. याचं कारण काय होतं माहिती आहे का? महाराज या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी एकही शब्द पतीच्या विरोधात वापरला नाही, म्हणून धर्मनिरपेक्ष राजा जन्माला आला तिच्या पोटी. काय स्वराज्याची घडण करणारी, स्वराज्याची जननी, जीवनभर आपल्या पतीवर प्रेमानं गोडसा वर्षाव केला, म्हणून छत्रपती जन्माला आले. काय ताकद आहे, इतक्या मोठ्या. पुनश्च प्रणाम करतो. महाराज दिनेश महाराज गावातल्या सप्ताहाला येत जा. गरज असती काळाची. गावात जर मृदंगाचार्य जन्माला आला असेल तर त्यानं गावातल्या सप्तात सेवा केली पाहिजे. गावात एखादा गायक असेल त्यानं गावातल्या सप्तात सेवा केली पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही मला विचारताल तू जातोस का तुझ्या गावात, असा पण हक्क तुम्हाला विचारण्याचा आहे. मी जर माझ्या गावातल्या सप्तात जात नसेल तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही. कारण राजे हो, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, टेलर, कुठलंही क्षेत्र असू द्या, परमार्थ असू द्या, माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर ग्रामदेवतेचा आशीर्वाद लागतो. आपल्या या देवतेचा आशीर्वाद असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. तो कोण्याही क्षेत्रात जाऊ द्या, कोण्याही क्षेत्रात. म्हणून आपल्या गावातल्या जेवढ्या वेळ येता येईल, 1 दिवस हो, 2 दिवस हो, आपल्या सप्तात येत जा. तुम्ही मोठ्या श्रद्धेनं मार्गदर्शन गावकऱ्यांना करता. दिनेश बुवा तुम्हाला धन्यवाद, प्रणाम. झालेली सेवा अधिष्ठान देवतेच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विढोबार खुमाई, ही लेकरं, ही कॅमेऱ्यावाली लेकरं विश्वातल्या सगळ्या लोकांना वारकरी संप्रदायातले कीर्तन ऐकवतात. आपला वेळ खर्च करून ते बिचारे येतात. त्या कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद.